वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी कोमल धोंगडे। आजपासून मी परत एकदा व्हिडिओची सुरुवात केलेली आहे आणि आता मी माझं डेली रुटीन शेअर करणार आहे। पहिले मी रेसिपीचेच व्हिडिओ शेअर करत होते, पण आता मी डेली रुटीन शेअर करणार आहे आणि लावण्याच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी पण शेअर करणार आहे। उठल्यानंतर माझं पहिलं काम म्हणजे लावण्याचं ब्रश करणे। लावण्या ब्रश करताना एवढी मस्ती करते आणि मला तिला तयार करून शाळेला पाठवायचं असतं, पण ती एवढी मस्ती करते, स्लो 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 सगळं काम तिचं हळूवारपणे चाललेलं असतं, मस्ती करत चाललेलं असतं। तिची मस्ती झाल्यानंतर मला तिच्यासाठी दूध बनवायचं असतं, माझ्यासाठी चहा बनवायचा असता आणि रात्रीचे राहिलेले काम पण करायचे असतात। म्हणून मी काय करत असते, तिला बघत बघत कामही आवरत असते आणि तिच्यासोबत थोडासा वेळही घालवत असते। बघायचं चहा मी दूध जरी करत असेल तर कशी मस्ती करते ती, मम्मी मम्मी, आणि लगेच तिथं लावण्याचं दूध झाल्यानंतर मी माझ्यासाठी चहा बनवलेला आहे आणि चहा बनवून झाला, आम्ही दोघींनी मस्तपैकी चहा बिस्किट एन्जॉय केले। मी आणि पिल्लूनी चहा बिस्किट एन्जॉय केल्यानंतर पिल्लूला आंघोळ घालून घेतली, मी आंघोळ केली आणि पटकन स्वयंपाकाची तयारी केली। स्वयंपाकामध्ये पिल्लूसाठी भेंडीची भाजी आणि आमच्यासाठी वांग्याची भाजी बनवली। वांग्याची भाजी मस्त झाली होती आज वांग्याची भाजी। वांग्याच्या भाजीमध्ये काय मी मिक्स मसाला टाकत असते आणि आपली डेलीची फोडणी फक्त एवढंच करत असते आणि जास्त तिखट पण करत नाही, कारण आम्ही जास्त तिखट खातही नाही। आणि वांग्याची भाजी शिजेपर्यंत दुसरं काहीतरी काम करत होते। वांग्याची भाजी शिजली, मी दुसऱ्या गॅसवर ठेवली आणि एका गॅसवर पोळ्या करायला लागले। तोपर्यंत पिल्लूचे पप्पा आले जेवण करण्यासाठी। पिल्लू मला सांगते, मम्मा गेट उघड, पप्पा आले। पिल्लूचे पप्पा स्कूल मधून येईपर्यंत पिल्लू त्यांची खूप वाट पाहते। पिल्लूचे पप्पा स्कूल मधून आले की तिला पण स्कूल मध्ये जायचं असतं, म्हणून ती वाट पाहत असते। तोपर्यंत मग मी इकडे काय केलं, पोळ्या बनवून घेतल्या। तोपर्यंत खाली जेवणासाठी सगळं घेत होते आणि पिल्लू मध्येच म्हणत होती, मम्मा माझी पण पोळी भाज। मग मी तिची पोळी भाजायला घेतली आणि मी त्याच्यानंतर काहीतरी काम करत होते, म्हणून पिल्लूचे पप्पा पोळी भाजत होते। त्यांनी पण स्वयंपाकामध्ये मदत केली मला, मग स्वयंपाकामध्ये मदत केली आणि आम्ही सगळेजण जेवायला बसलो। मस्तपैकी जेवण झालं होतं। वांग्याची भाजी तर खूपच छान झाली होती आणि सगळं आवरून मग लावण्य आणि लावण्याचे पप्पा स्कूलमध्ये निघाले। स्कूलमध्ये निघाल्यानंतर गाडी खूप गरम झाली होती, म्हणून त्यांनी कपडा टाकला आणि लावण्याला त्याच्यावर बसवलं। बाय। लावण्य आणि तिचे पप्पा गेल्यानंतर मी कपडे धुवायला घेतले। कपडे पटपट धुतल्यानंतर मग भांडी तर एवढी पडली होती, भांडी घासून घेतली। सगळे भांडी घासल्यानंतर एक एक काम आवरतच होते, सगळी भांडी घासून घेतली आणि मग काय फरशी तर राहिलीच होती पुसायची। मग काय फरशी पुसायला घेतली। फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आम्ही फिनाईल घालतो, फिनाईल घालून मग फरशी पुसून घेतली। सगळ्या घराची फरशी पुसून झाल्यावर मला आणखीन त्या दिवशी आम्ही पापड लाटले, पण त्याचा व्हिडिओ काही मला घेताच नाही आला। मग मला ते सगळे पापड वाळू घालायचे होते, कारण मग आता नाही वाळवले होते परत त्याला बुरशी लागेल, म्हणून मग मला सगळे पापड वाळत घालायचे होते। मग मी फरशी पुसल्यानंतर तेच काम करणार होते। तोपर्यंत पिल्लू आणि पिल्लूचे पप्पा स्कूल मधून वापस येतात। डेली फरशी पुसावं लागते, कारण इतकी धूळ येते की
बस. आणि पिल्लू आणि पिल्लूचे फ्रेंड सगळे बाहेरच खेळतात, त्याच्यामुळे मला डेली फरची पुसावंच लागते. आणि फरची पुसलं की कसं लेकरांच्या याच्यामध्ये धूळही जात नाही आणि आपल्याला पण प्रसन्न वाटते. सगळं क्लीन करून घेतलं आणि एकदम म्हटलं चला की व्हिडिओ पण बनवून दाखवा की मी सगळं कसं क्लीन केलेलं आहे. क्लीन करून घेतल्यानंतर मी थोडासा आराम केला. आराम केल्यानंतर मग म्हटलं की चला, मी एक छोटस मनी प्लांट लावलेलं आहे खिडकीमध्ये. त्याची पण एवढी छान ग्रोथ होते, खूप छान दिसते ती खिडकीमध्ये. आणि सगळा पोर्स ते पुसून घेतल्यानंतर मी म्हटलं की चला तुम्हाला पण एकदा व्हिडिओ मध्ये दाखवून घ्यावा. आणि इथं पिल्लू आणि पिल्लूची फ्रेंड खेळत असतात, सतत खेळत असतात. माझे कपडेही झाले होते, मी तिथं कपडे बघू म्हणजे पोर्च मध्ये मी कपडे सुकवत असते, छान सुकतात. आणि पिल्लूचे पप्पा आणि पिल्लू तोपर्यंत स्कूल मधून वापस आले. आणि स्कूल मधून वापस आले की पिल्लूची मस्ती चालू झाली. पिल्लू मला काहीतरी सांगत होतं, मम्मी मी तुझ्यासाठी काय आणलं, मी तुझ्यासाठी काय आणलं. तर पिल्लू मला दाखवत होते काय आणलं. मी म्हटलं काय आणलं दाखव. आम्ही आईस्क्रीम खाल्ल्यानंतर मग मी हे सगळे पापड वाळू घातले.